अशी पहिली बातमी ही देशातील गॅसच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीची। आखातात सुरू असलेल्या युद्धामुळे आपल्या देशात इंधनाचा कोणताही तुटवडा झालेला नाही अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी दिली आहे। तसंच गॅस सिलेंडरच्या बुकिंग बाबतही त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। मुंबई आणि आसपासच्या महानगरांमध्ये 2 सिलेंडर्सच्या बुकिंगमध्ये 25 दिवसांचं अंतर आवश्यक असणार आहे। त्यामुळे यापुढच्या काळात एक सिलेंडर मिळाल्यानंतर दुसरा सिलेंडर हा 25 दिवसांनी बुक करता येणार आहे। ग्रामीण भागात हाच कालावधी 45 दिवसांचा असेल अशी माहिती हरदीप पुरी यांनी दिली। तसंच नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये असं आवाहनही त्यांनी केलं। Hence, in the last 5 days, LPG production has been increased by 28% through refinery directive, and further procurement is actually underway. Modi government's foremost priority is that the kitchen of India's 33 crore families, especially the poor and the underprivileged, do not face any shortage. Domestic supply is fully protected and the delivery cycle is unchanged. The standard time for booking to delivery for domestic LPG cylinders remains 2.5 days unchanged from pre-crisis norms. भारतीय रेल्वेची उपकंपनी असलेल्या IRCTCच्या देशभरातल्या क्लस्टर किचन्समध्ये आज रात्रीपासून गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। केंद्र सरकारनं ABP माझाच्या बातमीची दखल घेऊन IRCTCच्या क्लस्टर किचन्सना गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय। आखातातल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्यानं IRCTCच्या कुर्ला, शिवडी, पनवेल, वलसाड, चेंबूर, बोरिवली आणि पवई येथील 7ही क्लस्टर किचन्समध्ये काल प्रवाशांसाठी अन्न शिजवता आलेलं नव्हतं। त्यामुळे मुंबईतून निघालेल्या ट्रेन्समधल्या प्रवाशांसाठी रेडी टू ईट खाद्यपदार्थांचा पुरवठा करण्यात आला होता। ABP माझानं दाखवलेल्या त्या बातमीमुळे ही माहिती दिल्लीच्या रेल्वे बोर्डापर्यंत पोहोचली आणि त्यानंतर ॲक्शन मोडमध्ये आलेल्या रेल्वे बोर्डानं आज वेगानं वरिष्ठ पातळीवर संपर्क साधले आणि त्यानंतरच केंद्र सरकारकडून IRCTCच्या क्लस्टर किचन्सना गॅस सिलेंडरचा सुरळीत पुरवठा करण्याचे आदेश निघालेले आहेत। दरम्यान भारतातून आखाती देशांमध्ये होणारी फळांची निर्यात ही तिथल्या युद्धामुळे ठप्प झाली आहे। त्यामुळे निर्यात न झालेली फळं